लोणी खुर्द येथे रस्त्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे उपोषण. महिनाभर उलटूनही प्रशासनाकडून तोडगा नाही. राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गट नंबर 60 मधील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. रस्ता बंद झाल्याने शेतीकाम तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाई दरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जनसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. बेमुदत उपोषणासाठी आपण बसलेले आहात. कालपासून प्रशासनाने कोणत्या प्रकारची दखल घेतली आपली? प्रशासन फक्त येऊन गेले काल. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा, तुम्ही नवीन रस्ता मागणीचा अर्ज करा. आम्ही त्यांना सांगितलं का जो आमचा पहिला जुना जो रोड होता तो निम्मा ठेवला आणि निम्मा बंद केला. मग तो निम्मा जर काढला तर आम्ही सर्व शेतकरी सरसकट नवीन रस्ता मागणीचा अर्ज करू. आपला हा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासन फक्त नायब तहसीलदार येऊन गेले. हा, फक्त नायब तहसीलदार. त्यांचं म्हणणं काय आलं? त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही जुनं सगळं विसरून जा. जो रोड म्हणजे तुमचा बंद केलेला आहे, निम्मा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी शिल्लक ठेवलेला आहे, ते सगळं विसरून जा. तुम्ही नवीन रस्ता मागणीचा अर्ज करा, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देतो. ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं तुम्ही किती दिवसात द्याल, ते नाही सांगता येणार म्हणे किती दिवसात देता येणार. आता तुमची भूमिका काय राहील? आमची भूमिका याची, आम्हाला रस्ता द्या, आम्ही उपोषण सोडू. सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.